रक्षाबंधनाचा सण जरी एका दिवसाचा असला तरी सुद्धा बहीण भावाचं जे नातं आहे हे ऋणानुबंध आहे, हे कायमचे आहे, ते एक दिवसाचे नाही आहेत. त्यामुळे आयुष्यभर बहिणींच्या पाठीशी खंबीर उभं राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि म्हणून ते कर्तव्य पार पाडणार. आता मला आमच्या आदितीताई तटकरे सांगत होत्या, प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्या लोकांमध्ये पाहतो आपण. 1 कोटीपेक्षा जास्त माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 महिन्याचे 3-3 हजार रुपये जमा झालेत. तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का? तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तर हात वर करा. किती लोकांचे पैसे जमा झाले? अरे वा, भरपूर लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले. पण काही लोकांचे हात खाली आहेत, त्यांचे देखील खात्यामध्ये पैसे जमा होणार म्हणजे होणार. आणि या महिन्यात मिळाले नाही तर पुढच्या महिन्यामध्ये ज्या खात्यात जमा होतील अशा प्रकारची तजवीज सरकारने केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने ही योजना राबवण्यामागचा उद्देश एवढाच होता की सर्वसामान्य माझ्या बहिणी काटकसर करून आपला प्रपंच चालवतात. हा प्रपंच चालवत असताना, हा गाडा चालवत असताना कुटुंबाचा माझ्या बहिणीला कसरत करावी लागते. जसं सरकार चालवताना देखील सगळ्या बाबतीमध्ये सगळ्याचा विचार करून सरकार चालवतो, ती एक प्रकारची कसरत आहे. परंतु कुटुंब चालवणं ही देखील मोठी कसरत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माझी बहीण व महिनाभर कसा गॅस सिलेंडर चालवत राहील, महिन्यामध्ये किती गॅस सिलेंडर लागतील, त्याचबरोबर या ठिकाणी रेशन असेल, दूध असेल, मुलांची फी असेल, कपडा लत्ता असेल, हे सगळं जे आहे हे सगळं भागवता मोठे कष्ट माझ्या बहिणींना पडतात. मी देखील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्माला आलोय. मी सर्वसामान्य परिवारातला एक तुमचा भाऊ आहे. मी माझ्या आईला देखील काटकसर करताना पाहिलेलं आहे. माझ्या आईसोबत माझी बायको देखील काटकसर करताना मी पाहिलंय आणि त्यावेळची परिस्थिती पाहिलेली आहे की आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आज आपण जर कधी आपल्याकडे अधिकार प्राप्त झाले, जर आपल्याकडे काहीतरी देण्याची संधी आली तर त्या माझ्या बहिणीला पहिलं दिलं पाहिजे अशी भावना ठेवून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणलेली आहे. सगळ्यांनी आले पैसे, आले पैसे, पैसे आले, पैसे आले आपल्याकडे, आपके खाते में आ गए. अभी देखो, बराबर है साहब, ध्यान रखो, यहाँ पर सब लोगों को सरकार सबके साथ में है. बिल्कुल. अरे आदिती ताई कुठे गेली? चला, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना पैसे मिळाले. तिकडच्या महिलांना काय, आता तुम्ही काय करणार? पैशाचं काय करणार? हा, पैसे येतील तुमच्याकडे. पैसे दे तिकडे, तुमच्या त्या मावशीकडे द्या, ते पाठीमागे द्या ना त्यांना. पैसे काय करणार? पैसे चला या पुढं या. सगळ्यांना ज्यांना आले नाही त्यांना पैसे येतील. माईक आहे. तुम्हाला आले? तुम्हाला आले? यांना आले? आले ना. आता काय करणार? नाही आले. अरे त्यांना दे ना. आमच्या खात्यावर पैसे आले ना. आले. आता काय करणार? आता काय मुलासाठी काहीतरी घेणार. ओके, चला, धन्यवाद. तुमचे आले पैसे? तुमचे पैसे आले का? राखी आता द्या. असं घ्या, तो घेतो मी. घ्या.